हम्म. ओम. विदुलाज योगामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी योग शिक्षिका विदुला लातूरकर. योगा आणि प्राणायामामुळे आपण कोरोनावर कसा विजय मिळवू शकतो याविषयी थोडंफार बोलणार आहे. एखादा विषाणू येईल आणि सारे काही बंद होईल हे कुणाच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हते. विज्ञानाने एवढी प्रगती केली तरी पण हा युलासा जीव माणसाला असे रोखून धरेल हे कुणी सांगितलं असतं ना तरी कुणी विश्वास ठेवला नसता. पण या कोरोना विषाणूने हळूहळू अख्खे जग आपल्या विळख्यात घेतले आणि भारतातही प्रवेश केला. संसर्ग वाढू नये म्हणून लॉकडाऊन घोषित झाला आणि जे लोक जिथे होते तिथेच लॉक झाले. कुणी गावी, कुणी परगावी, कुणी परराज्यात तर कुणी परदेशात. जो जिथे होता तिथेच लॉक झाला, अस्वस्थ होऊ लागला, बेचैन होऊ लागला. या कोरोना विषाणूने ना माणसाचे सगळे जीवनच बदलून टाकले. बाहेर हिंडणे, खाणे-पिणे, भटकणे यात रमलेल्या माणसाला त्याने अचानक घरात बसवले. आता बाहेर जाता येत नाही, बाहेरची अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करता येत नाहीत. या विचारांमुळे त्यांच्यामध्ये असहाय्यतेची भावना वाढीस लागली. त्यातच घरात सगळे म्हटल्यानंतर महिलांवर कामाचा ताण वाढला. मुलं घरात, खाण्यापिण्याची चंगळ सुरू झाली, वेगवेगळ्या डिशेसची फरमाईश सुरू झाली. त्यातच भर म्हणून कामवाल्या मावशीचे येणे पण बंद झाले. त्यामुळे घरातील मुख्य महिलांवर कामाचा ताण वाढला, त्यांच्या चिडचिडेपणाची भावना वाढीस लागली. मुलांमध्ये चिडचिडेपणाची भावना वाढीस लागली. त्यातच भर म्हणून टीव्हीवरील बातम्या, वर्तमानपत्रातील बातम्या, मित्रमैत्रिणींशी फोनवर गप्पा माराव्या म्हटलं तरी गप्पांची सुरुवात कोरोनापासूनच होणार की तुमच्याकडे किती सापडले, आमच्याकडे किती सापडले, तुमचा कोणता एरिया सील केला. म्हणजे एकूण काय तर सगळीकडे निगेटिव्हिटी वाढत चाललेली आहे. आपली पण अवस्था चीन, इटली, अमेरिकेसारखी होती की काय असा हताश करणारा विचार येणे अगदी स्वाभाविक आहे. पण हिंमत सोडून चालणार नाही. आपण या भारताचे आशावादी आत्मनिर्भर भारतीय आहोत. वाईट विचारांना झटकून देऊन रामरक्षा म्हणत स्वतःभोवती सुरक्षेचे आवरण तयार करायला हवे. स्वतःचा विचार न करता आपल्या भारतीय कुटुंबाचा विचार करायला हवा. आपले शरीर निरोगी, स्वस्थ, मजबूत कसे ठेवायचे याकडे लक्ष द्यायला हवे. आपली रोगप्रतिकार क्षमता कशी वाढवायची यावर लक्ष केंद्रित करायला हवे. आता तर सर्वांकडे वेळ आहे म्हणून सर्वांनी आपल्यामध्ये व्यायामाची गोडी लावली पाहिजे. या कोरोनाला घाबरून चालणार नाही. आपण आपली रोगप्रतिकार क्षमता वाढवली पाहिजे. आपली श्वसन संस्था स्ट्रॉंग केली पाहिजे. योगा आणि प्राणायामामुळे आपण आपली श्वसन संस्था स्ट्रॉंग करू शकतो. आपली जर श्वसन संस्था वीक असेल, आपली रोगप्रतिकार क्षमता कमी असेल तर कोरोना आपली श्वसन संस्था, हार्ट आणि ब्रेनला सुद्धा उद्ध्वस्त करू शकतो. 10 वर्षाच्या आतील आणि 60 वर्षाच्या पुढील व्यक्तींवर कोरोना लवकर अटॅक करतो कारण त्यांची रोगप्रतिकार क्षमता ही कमी असते. खरं सांगू का, परमेश्वराने ना प्रत्येकाला एक प्रकारची शक्ती आणि सामर्थ्य बहाल केलेले आहे. पण ते आपण कधी ओळखतच नाही, कधी ओळखण्याचा प्रयत्नच करत नाही. पण योगा आणि प्राणायाम यामुळे आपण ती शक्ती आणि सामर्थ्य ओळखू शकतो आणि कोरोनावर निश्चितच विजय मिळवू शकतो. संयम, संकल्प, सावधानी आणि साधना हे 4 शस्त्र प्रत्येक मनुष्याजवळ आहेत. या शस्त्रांमुळे आपण कोरोनावर निश्चित विजय मिळवू शकतो. आता घरात बसून निराश होऊन चालणार नाही. प्रत्येकाने योगा, प्राणायाम आणि आसन, सूर्यनमस्कार केलेच पाहिजेत. प्राणायाम, आसन आणि सूर्यनमस्कारासारखे ब्रह्मास्त्र त्या कोरोनावर आपण सोडलेच पाहिजे आणि त्यावर विजय मिळवलाच पाहिजे. या ब्रह्मास्त्राचा सर्वांनी स्वीकार केलाच पाहिजे. ज्या लोकांना कोरोनाची लागण झालेली आहे त्या लोकांनी सुद्धा सूर्यनमस्कार, आसन आणि प्राणायाम केले तर ते त्यातून सही सलामत बाहेर पडू शकतील. आता आसनांमध्ये कोणती आसनं करायची तर ताडासन आहे, भुजंगासन आहे, वृष्टासन आहे, मर्कटासन आहे, उत्तानपादासन आहे,
अर्धमच्छिंद्रासन आहे, वक्रासन आहे. यापैकी कोणतीही 5 आसने जर तुम्ही स्थिर सुख आसनम श्रद्धापूर्वक आणि विधीपूर्वक 2 मिनिट स्थिर राहून केली तर तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढू शकते, तुमचे शरीर मजबूत आणि स्वस्थ बनू शकते. प्राणायामामध्ये डीप ब्रीदिंग आहे, भ्रामरी प्राणायाम आहे, भस्त्रिका प्राणायाम आहे, अनुलोम विलोम आहे आणि ओमचे उच्चारण. हे प्राणायाम केले तर कोरोनाच काय त्यापेक्षा विषारी जर किटाणू तुमच्यासमोर आला ना तर आपण त्याला पिटाळून लावू शकतो. डीप ब्रीदिंगमध्ये काय तर 2 ते 5 मिनिट दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडून द्यायचा. संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करायचं. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक क्षमता निश्चितच वाढू शकते. भस्त्रिका प्राणायामामुळे आपण काय होतं की फुफ्फुसाची रोगप्रतिकारक शक्ती त्यामुळे वाढते. फुफ्फुसाचे आकुंचन आणि प्रसरण करण्याची जी प्रक्रिया असते ती कोरोनामुळे कमजोर होते, परंतु भस्त्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसाचे आकुंचन आणि प्रसरणची प्रक्रिया जी आहे ती स्ट्रॉंग बनते. त्यानंतर कपालभाती प्राणायाम आहे. कपालभाती प्राणायाम तर सगळ्या प्राणायामामध्ये उपयुक्त आणि सर्वश्रेष्ठ प्राणायाम आहे. खरं तर याला प्राणायाम म्हणता येणार नाही, ही एक शुद्धिक्रिया आहे, पण आता एक प्राणायामामध्येच त्याला घेतलेलं आहे. प्राणायामामुळे ह्या कपालभाती प्राणायामामुळे लंग्स, हार्ट, थायरॉइड, पॅराथायरॉइड, स्वादुपिंड, अंडाशय, प्रोस्टेट हे जे सगळे इंटरनल ऑर्गन्स आहेत ते एक प्रकारे स्ट्रॉंग बनतात. त्याला ऑक्सिजनचा जास्त पुरवठा मिळतो. त्यामुळे हे सर्व इंटरनल ऑर्गन्स स्ट्रॉंग होतात. कपालभाती प्राणायामामुळे आपण 99% रोगमुक्त होऊ शकतो. त्यानंतर अनुलोम विलोम आहे. श्वसन संस्था, रिप्रोडक्टिव्ह नर्वस सिस्टीम जी आहे त्याला एनर्जेटिक करण्याचं काम हे अनुलोम विलोम करतं. अनुलोम विलोममुळे ही जी पूर्ण सिस्टीम आहे ती आतून ताकदवान होते. तन, मन, प्राण आणि आत्म्याच्या शक्तीचा समन्वित विकास अनुलोम विलोममुळे होतो. आपण तणावमुक्त होतो. हायपरटेन्शन, हार्ट प्रॉब्लेम, तणावमुक्त यामुळे या प्राणायामामुळे आपण होऊ शकतो. तसेच आपला BP कंट्रोलमध्ये राहतो. त्यानंतर भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी प्राणायामामुळे आपण आपल्यामध्ये स्वभावाने आपण शांत होतो, मन शांत होतं, तणाव फ्री होतो आपण. त्यामुळे निगेटिव्ह विचार आपल्या मनात येत नाहीत. एक प्रकारची तरतरी आणि उत्साह आपल्या त्यात वाढीस लागतो. ओमचे उच्चारण 5 ते 10 वेळा तुम्ही मन शांत ठेवून संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करून ओमचे उच्चारण केले तर तुमचं मन अगदी शांत होतं. रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठावे. सकाळी 4 ते 8 या वेळेमध्ये तुम्ही योगा, प्राणायाम आणि सूर्यनमस्कार केले तर तुम्ही कोरोनावर निश्चितच मात करू शकता. रुग्णता भरे युग का आज कठिन दौर है. रुग्णता भरे युग का आज कठिन दौर है. आपाधापी भरे जीवन में अनेकों मोड़ है. आपाधापी भरे जीवन में अनेकों मोड़ है. आओ मिलकर आज योग को अपनाएं. आओ मिलकर आज योग को अपनाएं. योग ही सफल जीवन का जोड़ है. योग ही सफल जीवन का जोड़. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज याला लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.